पुणे पोर्शकार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने दिलासा दिलाय। मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश दिलेत। अल्पवयीन आरोपीची आत्या पूजा जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस अंतर्गत याचिका दाखल केली होती। या संदर्भात कोर्टाने हा निर्णय दिलाय। दरम्यान अल्पवयीन आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। पुणे पोर्श प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वकील प्रशांत पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, न्यायालयाने तुम्हाला दिलासा दिलेला आहे, काय नेमकं न्यायालयाने संपूर्णपणे आदेश दिलेत आणि कशा रीतीने आता जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला सोडण्यात येईल? बघा, या मॅटरमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 19 मे 2024ला जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ आहे CCL, त्याला जामीन देण्यात आला होता। तो जामीन 22 मे 2024ला ज्युव्हनाईल जस्टिस बोर्ड यांनी थोडक्यात कॅन्सल करून त्याला चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला एका ऑब्झर्वेशन होममध्ये ठेवण्यात आलं होतं। ते ऑब्झर्वेशन होमचं जे डिटेन्शन आहे ते 5 जून 2024ला आणि 12 जून 2024ला एक्सटेंड करण्यात आलं। आम्ही ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टासमोर हमली याचिका अशी फाईल केली होती, एक रिट ऑफ हेबियस कॉर्पस फाईल केली होती त्या चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉच्या आत्याच्या मार्फत, ज्याच्यात मी ऑनरेबल हायकोर्टासमोर असं मांडलं की ज्युव्हनाईल जस्टिस ऍक्टची जी स्कीम आहे, जो कायदा आहे, त्या कायद्याच्या अनुषंगाने सेक्शन 12च्या अनुषंगाने कुठल्याही चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला तुम्ही बेलेबल सेक्शन असो किंवा नॉन बेलेबल सेक्शन असो तुम्ही डिटेन करू शकत नाही, कारण CRPC इथे लागूच होत नाही, म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड इथे लागू होत नाही। त्या बेसिसवरती आम्ही पिटिशन फाईल केली। प्रॉसिक्युशनने याला अग्रेसिव्हली विरोध केला। आज ऑनरेबल हायकोर्टाने असे डायरेक्शन्स दिलेले आहेत की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ हॅज टू बी रिलीज्ड इमिजिएटली अकॉर्डिंग टू द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ। कोर्टाने ज्या पद्धतीनं त्याची अटक केली होती किंवा त्याला ताब्यात ठेवलं होतं, यावर देखील भाष्य केलेलं आहे की कशा रीतीनं हा सगळा जो प्रकार होता तो कुठेतरी चुकीचा होता आणि तात्काळ त्याला रिलीज केला, आपण आता सांगितलं। ते नेमकं कोर्टाचं म्हणणं काय होतं? ऑनरेबल हायकोर्टचं असं म्हणणं आहे की आमचे जे पिटिशनमध्ये ग्राउंड्स होते की 22 मे 2024चे जे आदेश होते ज्युव्हनाईल जस्टिस बोर्ड पुणे आणि 5 जून आणि 12 जूनचे जे आदेश होते ज्याच्यात चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉची कस्टडी घेण्यात आली होती, दॅट ऑर्डर्स आर एक्सपेशली इलिगल। ज्या पद्धतीनं एखादा अल्पवयीन जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याकडून असा गुन्हा घडतो, त्यावेळी तो गुन्हा त्याच्याकडून नकळत घडलेला असतो, हे गृहीत धरलं जातं आणि त्यानुसारच अशा सगळे आरोपी असतात अल्पवयीन त्यांना सुधारण्याकरता बाल सुधारगृह असेल किंवा ज्युव्हनाईल जस्टिस ऍक्ट जो असेल त्यानुसार सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्यांना काम करावं लागतं आणि त्या मुलाला सामान्य माणूस म्हणून जगण्याकरता मेनस्ट्रीममध्ये आणण्याकरता सर्वांना प्रयत्न करावे लागतात। आजच्या या आदेशाने हेच स्पष्ट होतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक दळवीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।